वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण भगवंतांच्या अजून काही लीला बघणार आहोत. कोणाचा तरी अहंकार दूर करणार आहेत भगवंत आणि कुठली तरी नवीन लीला आपल्या समोर येणार आहे. गंगेचा पवित्र तीर, रात्र शांत झालेली होती. आकाशामध्ये चंद्र मंद मंद प्रकाश देत होता. गंगेच्या लाटा श्रीकृष्णाचे नाव घेत शांतपणे वाहत होत्या आणि राजा परीक्षित पूर्णपणे श्रीकृष्ण कथेमध्ये स्वतःला हरवून गेलेले होते. त्यांच्या डोळ्यामध्ये भक्तीचे अश्रू होते. ते शुकदेव महाराजांना म्हणाले, गुरुदेव प्रभूंच्या प्रत्येक लीला मनाला स्पर्श करून जातात. यापुढे वृंदावनामध्ये काय घडले? शुकदेव महाराज शांतपणे म्हणाले, राजन, आता सुरू होतोय तो काळ जिथे वृंदावनातील प्रत्येक श्वास कृष्णमय झालेला होता. गोपींचं वाढत जाणारं कृष्ण प्रेम आता आपण यापुढे ऐकणार आहोत. राजन, जसा जसा काळ पुढे जात होता तसे तसे वृंदावनातील गोपींचं कृष्णावरचं प्रेम वाढत चाललेलं होतं. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या ओठावर पहिलं नाव असायचं ते श्रीकृष्णांचं. दूध काढताना, लोणी बनवताना, काम करताना, यमुनेवर पाणी भरताना त्यांच्या मनामध्ये आणि ओठावर फक्त आणि फक्त कृष्णच असायचे. जेव्हा संध्याकाळी श्रीकृष्ण गायीचं वनामधून घेऊन आपल्या घराकडे निघायचे त्यावेळेला त्यांना बघण्यासाठी सगळे वृंदावन रस्त्यावर आलेले असायचे. गोपिका दुरूनच श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायच्या. श्रोते हो, हे प्रेम शरीराचं नव्हतं, ते आत्म्याचं, परमात्म्याशी असलेलं आकर्षण होतं. आणि एक दिवस श्रीकृष्ण वृंदावनामध्ये वनामध्ये उभे राहिले. त्यांच्या डोक्यावर मोरपीस होते. रोज यशोदा माता त्यांना खूप छान सजवायची. रोज मोरपीस त्यांच्या डोक्यावर नवीन नवीन मोरपीस घालायची, गळ्यामध्ये वनमाला घालायची आणि त्यांच्या हातामध्ये बासरी द्यायची. अशी सजवून रोज यशोदा माता त्यांना वनामध्ये गायीच्या बरोबर पाठवायची. आणि वनामध्ये गेल्यानंतर श्रीकृष्णाने बासरी ओठावर ठेवून ती बासरीतून मधुर स्वर काढायला सुरुवात केली. तो स्वर साधा नव्हता श्रोते हो, तो स्वर होता परमात्म्याचा. तो परमात्म्याचा आवाज होता आणि तो स्वर ऐकताच, तो परमात्म्याचा आवाज ऐकताच गायी चरायचं विसरल्या. पक्षी शांत झाले, यमुनेचं पाणी शांत झालं, झाडं सुद्धा हलायची विसरली आणि ती शांतपणे उभी राहिली. गोपिका सगळं हातातलं काम सोडून त्या स्वरांकडे आकर्षित झाल्या. एक गोपी दुसरीला म्हणाली, सखी, या बासरीचं भाग्य किती आहे नाही, की कायम प्रभूंच्या ओठावर असते. दुसरी म्हणाली, आपलं वृंदावन किती धन्य आहे, कारण तिथे स्वतः परमेश्वर फिरत असतात. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, गोपिकांचं हे प्रेम म्हणजे भक्तीची सर्वोच्च अवस्था होती. यातून आपण एक श्रीमद भागवत आपल्याला एक बोध देते की बासरीच्या आतमध्ये काहीच नसत, ती पोकळ असते आतून. आणि म्हणूनच तिथून श्रीकृष्ण एक मधुर स्वर काढू शकतात. तसंच आपलं माणसाचं असतं. आपण तसे पाहिलं तर आतून पोकळ असतो. जर आपण आपल्या आतमध्ये जो आहे अहंकार, द्वेष, लोभ, हे सगळे विकार जर आपल्या आतमध्ये असलेले आपण पूर्णपणे काढले तर आपण आतून पोकळ बनू आणि त्यातून मग मात्र त्या जीवनातून, आतून रिकाम्या झालेल्या जीवनातून प्रत्यक्ष भगवंत अतिशय सुरेख संगीत निर्माण करतील. ते भक्तिमय संगीत असेल. आणि एक दिवस श्रीकृष्णाने बघितलं की वृंदावनामध्ये कुठल्या तरी पूजेची तयारी सुरू आहे. आता भगवंतापासून तर ते काही लपलेलं नव्हतं की कोणाच्या पूजेची तयारी सुरू आहे, पण ती भगवंतांची लीला आता सुरू होणार होती. त्यामुळे त्यांना निरागस्थ आणून
विचारणं गरजेचं होतं की ही कुठल्या पूजेची तयारी सुरू आहे. ते नंदबाबांना म्हणाले की बाबा, आज आपण कुठल्या पूजेची तयारी करत आहोत? आता कुणाची पूजा होणार आहे? नंदबाबा म्हणाले, आज आपण इंद्रदेवांची पूजा करणार आहोत. कारण इंद्रदेव आपल्याला पाऊस देतात आणि म्हणून आपण दरवर्षी त्यांची पूजा करतो. कृष्णाने निरागसतेने, आणि त्यांच्या मनामध्ये लीला सुरू झालेली होती, पण त्यांना तो निरागसता त्यांना ती आणायची होती. आणि निरागसतेने नंदबाबांना विचारले की पण बाबा, आपण शेती करतो, गायी पाळतो, गोवर्धन हा जो गोवर्धन पर्वत आहे, कारण ते गोवर्धन पर्वताच्या जवळ आलेले होते. गोवर्धन हा जो गोवर्धन पर्वत आहे, हा गोवर्धन पर्वत आपल्याला गवत देतो, मग आपण त्याची पूजा केली पाहिजे ना? कृष्णाने हे हलकेसे हसून निरागसपणे विचारले. आजूबाजूला सगळे गोप होते, गोपिका होत्या, यशोदा माती होती, यशोदा माता होती. पूर्ण वृंदावन तिथे जमलेलं होतं. गोपांना, नंदबाबांना आणि सगळ्यांना कृष्णाचं बोलणं पटलं आणि त्यांनी एकमेकाचा सल्ला घेऊन इंद्रदेवाच्या पूजेऐवजी गोवर्धन पर्वताच्या पूजेची तयारी सुरू केली. सगळ्यांनी अन्नकूट केला. अन्नकूट म्हणजे बहुतांशी लोकांना माहित असेल, पण या कथेच्या अनुषंगाने मला आपल्याला थोडस सांगावं लागणार आहे. अन्नकूट म्हणजे खाद्यपदार्थांचा एक छोटासा पर्वत किंवा ढीक. अन्नकुटामध्ये विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. 56 भोग हा यातलाच एक प्रकार आहे. जगन्नाथपुरीला भगवंतांना, श्रीकृष्णाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला जातो. वेगवेगळे पदार्थ तिथे भगवंतांसमोर ठेवले जातात. काही मंदिरांमध्ये तर शेकडो, हजारो पदार्थ भगवंतांसमोर ठेवले जातात. याचा अर्थ असा आहे की भक्तिभावाने तुम्ही काहीही अर्पण केलं भगवंतांना. आता हे 56 भोग किंवा अन्नकूट जे असतं त्याच्यामध्ये असा कुठलाच पदार्थ नाही की नाही हा भगवंताला आवडतो म्हणून हा ठेवायचा आहे. जो पदार्थ ज्याला वाटेल तो पदार्थ तिथे ठेवला जातो. आणि जिथे भक्तिभावाने भगवंतांना अन्न अर्पण केले जाते, तिथे भगवंत प्रसाद स्वीकारण्यासाठी स्वतः येतात. गायी सजवल्या गेल्या, अन्नकूट केलं गेलं, गायी सजवल्या गेल्या, वासरं सजवली गेली, सगळ्यांनी छान रेशमी वस्त्र धारण केली आणि सगळ्यांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली आणि गोवर्धन पर्वताला परिक्रमा करायला सुरुवात केली. आजही आपण बघतो की पर्वताची परिक्रमा केली जाते. तिथे एक आवर्जून सगळेजण जातात. त्या भागामधले लोक तर नेहमी गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात आणि जे लोक तिथे बघण्यासाठी म्हणून जातात ते पण ही परिक्रमा अवश्य करतात. आणि त्याच दिवसापासून गोवर्धन पूजेची सुरुवात झाली. अतिशय आनंदाने सगळेजण गोवर्धन पर्वताची पूजा करून, परिक्रमा करून आता प्रसाद ग्रहण करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमलेले होते. मात्र हे सगळे इंद्रदेव वरून बघत होता आणि त्याला हे सगळे बघून संताप आला. कारण वर्षानुवर्ष इंद्रदेवाची पूजा होत होती आणि याच वर्षी ती पूजा खंडित झालेली होती आणि ती ही एका लहान मुलामुळे. इंद्रदेवाला संताप आला. त्याला असे वाटले की एका लहान मुलाचे म्हणणे ऐकून सगळ्या वृंदावनवासियांनी, सगळ्या गोकुळवासियांनी माझी यावर्षी पूजा केलेली नाही आणि गोवर्धन पर्वताची पूजा केलेली आहे, हे बघून त्याला संताप आला. त्याच्यामध्ये अहंकार होता. मी इंद्रदेव आहे, मी सगळ्यात देवांचा देव आहे, इंद्रदेव आहे, हा त्याच्यामध्ये अहंकार होता आणि त्या अहंकारामुळे त्याची बुद्धी झाकली गेली आणि त्या रागामध्ये त्याने प्रचंड जोरामध्ये पाऊस पाडायचे ठरवले. सुरुवातीला त्याने क्षणात आकाश काळे केले, विजा चमकायला लागल्या, वादळ सुरू झालं आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हे सगळे बघून हे सगळे वृंदावनाजवळ गोवर्धन पर्वताजवळ सगळे उभे होते. पूजा झालेली होती, प्रसाद ग्रहण करण्याची वेळ आलेली होती आणि मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. संपूर्ण वृंदावन भयभीत झालं. गाई पावसामुळे थरथर कापायला लागला, लहान मुलं रडायला लागली आणि सगळे गोपिका सगळेजण कृष्णाकडे धावत आले आणि ते कृष्णाला म्हणाले की कान्हा, आम्हाला वाचव, या भयंकर पावसापासून, या मुसळधार पावसापासून तू आम्हाला वाचव. आणि श्रोते हो, ज्या वेळेला आर्तपणे भगवंतांना हाक मारली जाते की संकटातून आम्हाला सोडव, त्या क्षणी भगवंत तुमच्या समोर येतात. मी प्रत्येक वेळेला सांगते की तुम्ही आर्तपणे भगवंताला हाक मारा,
कुठलेही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही. आणि त्याच क्षणी एक मधुर हास्य करून श्रीकृष्णाने डाव्या हाताची करंगळी वर केली आणि गोवर्धन पर्वत डाव्या हाताच्या करंगळीवर त्यांनी उचलला आणि समस्त वृंदावनवासियांना गोवर्धन पर्वताच्या खाली यायला सांगितले. गाई, वासर, गोप, गोपिका, नंद बाबा, यशोदा माता सगळे सगळे गोवर्धन पर्वताच्या खाली सुरक्षित झाले. आणि छोटा कान्हा डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून उभा होता. आपल्या डोळ्यासमोर आपण एक थोड्या वेळाकरता हे दृश्य आणूयात. एक पाय तिरपा केलेला आहे, हसत मुखाने उभा आहे, बासरी कमरेला खोचलेली आहे आणि डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेला आहे. काय दिव्य रूप असेल तिथे. 7 दिवस 7 रात्र अखंड पाऊस चालू होता आणि प्रभूंनी भगवंतानी पर्वत डाव्या हाताच्या करंगळीवर 7 दिवस 7 रात्र उचलून धरलेला होता. यशोदा मातेला काळजी वाटत होती, माझ्या कानाचा हात दुखेल. किती 7 दिवसापासून माझा कान्हा हाताच्या करंगळीवर डाव्या हाताच्या करंगळीवर एवढा मोठा पर्वत उचलून उभा आहे. गोपिका, गोप सगळे प्रेमाने श्रीकृष्णाकडे बघत होते आणि हे सगळे बघून हळूहळू इंद्राचा अहंकार तुटत चालला होता. 7 दिवसांनी इंद्राला समजले की ज्याला आपण साधा गोपाळांचा मुलगा, एका गोपाचा मुलगा समजत आहोत, ते साक्षात परमेश्वर आहेत, साक्षात भगवंत आहेत, भगवान विष्णू आहेत. आणि तो ताबडतोब ऐरावत हत्तीवर बसून वृंदावनामध्ये आला. त्याच्या डोळ्यामध्ये पश्चाताप होता. तो प्रभूंच्या चरणावर पडला आणि तो म्हणाला, प्रभो, माझा अहंकार होता, मला क्षमा करा. कृष्ण शांतपणे म्हणाले, इंद्रा, शक्ती मिळाली की सगळेजण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतात, पण सर्व शक्तीचा स्रोत प्रत्यक्ष परमात्मा असतो हे सगळेजण विसरून जातात. इंद्राच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याचा अहंकार पूर्णपणे तुटलेला होता. तो पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला होता. यातून आपल्याला श्रीमद भागवत एक छान बोध देते. ही कथा फक्त गोवर्धन पर्वत उचलण्याची कथा नाहीये, ही आपल्या जीवनासाठी एक खूप मोठा संदेश देते. आज प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संकटाचा पाऊस पडतो, चिंता वादळासारखी येते. कधी कधी आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे सगळं संपून गेले असं वाटायला लागतं. पण ज्या प्रकारे संपूर्ण वृंदावनाने शेवटी श्रीकृष्णाच्या आश्रयासाठी धाव घेतली, तसं जीवनामध्ये देखील आपण शेवटी परमेश्वराचा आधारच शोधला पाहिजे. आणि इंद्राची कथा आपल्याला काय शिकवते? अहंकार माणसाला अंधळ करतो. पैसा, सत्ता, ज्ञान, सौंदर्य याचा गर्व आला की माणूस स्वतःला प्रत्यक्ष परमेश्वर किंवा देव समजायला लागतो. पण एका क्षणामध्ये जीवन सगळा गर्व तोडून टाकतो. आणि म्हणूनच यश मिळालं तरी नम्र राहा, शक्ती मिळाली तर दुसऱ्यांना आधार द्या, आणि जीवनामध्ये कितीही मोठे झालात तरी परमेश्वराला कधी विसरू नका. कारण ज्याच्या डोक्यावर कृष्णाचा हात असतो त्याला जगातलं कोणतंही वादळ हरवू शकत नाही. गंगेच्या पवित्र तीरावर रात्र अधिक शांत झालेली होती. गंगेच्या लाटा मंद स्वरामध्ये वाहत होत्या. आकाशामध्ये असंख्य तारे चमकत होते आणि त्या दिव्य वातावरणामध्ये राजा परीक्षित पूर्णपणे श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये हरवून गेलेले होते. इंद्राचा अहंकार तुटला. गोवर्धन पर्वताच्या पूजेची सुरुवात झाली. हे ऐकून राजा परीक्षिताच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू दाटून आलेले होते. ते हात जोडून शुकदेव महाराजांना म्हणाले, गुरुदेव, धन्य आहेत ते प्रभू ज्यांनी एका करंगळीवर पर्वत उचलून भक्तांचं रक्षण केलं. गुरुदेव, पुढे वृंदावनामध्ये अजून काय लीला घडल्या, अजून काय घडले? शुकदेव महाराज मंदस्मित करत म्हणाले, राजन, गोवर्धन लीलेनंतर संपूर्ण व्रजभूमीच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाविषयीचं प्रेम अजून वाढलेलं होतं. आता सुरू झालेल्या होत्या भगवंतांच्या दिव्य लीलेचे दिवस. आता आलेले होते भगवंतांच्या दिव्य लीलेचे दिवस.
जिथे भक्तीने परमेश्वराला देखील बांधून ठेवलेलं होतं. मी मागच्या 1-2 अध्यायामध्ये आपल्याला तेच सांगितलं. भगवंतांना दुसरं काहीही नकोय. तुमची मनापासूनची भक्ती भगवंतांना बांधून ठेवते, तुमच्याजवळ बांधून ठेवते. गोप गोपिकांची वृंदावनामधल्या गोपिकांची सगळ्यांची सुरुवात व्हायची ती कृष्णाच्या नावाने आणि दिवस संपायचा तो कृष्णाच्या नावानेच. त्या दूध काढतानाही कृष्णाचं नाव घ्यायच्या, लोणी घुसळताना पण कृष्णाचं नाव घ्यायचा, कृष्णाचे गीत गायच्या. ज्या वेळेस गोवर्धन पर्वताची पूजा सुरुवात झाली त्यावेळेस भगवंतांची भगवंतांनी गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. त्यावेळेपासून पूजा सुरू झाली. त्यानंतर सगळ्या समस्त देवतांनी वरून पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी गाणे म्हटले, अगदी भगवंतांची स्तुती करत गाणे म्हटले. इंद्राचा गर्वहरण झालेला होता. पण ह्या सगळ्या घटनांनंतर भगवंतांच्या लीला तिथेच थांबलेल्या नव्हत्या. अजून काही लीला घडवायच्या होत्या. कुठेतरी कुणाला तरी काही दिव्य लोकांचा अनुभव द्यायचा होता. दिव्य दर्शन घडवून आणायचे होते. म्हणून अजून एक दिव्य लीला भगवंतांनी सुरू केली. एक दिवस नंदबाबा एकादशीचे व्रत करून पहाटे यमुनेमध्ये स्नानासाठी गेलेले होते. पण ती वेळ अयोग्य होती. नंदबाबा चुकीच्या वेळेला यमुनेमध्ये स्नानासाठी गेलेले होते. ती वेळ होती असुर वेळ किंवा असुरी वेळ. कोणी त्याला असुर वेळ म्हणतं, कोणी तिला असुरी वेळ म्हणतं. आता याचा अर्थ बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही मी सांगते. रात्रीचा शेवटचा भाग संपलेला नसतो आणि ब्रह्म मुहूर्त पूर्णपणे सुरू झालेला नसतो. यामधला जो काळ असतो त्याला असुर काळ किंवा असुरी वेळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यावेळी नदीमध्ये प्रवेश करून स्नान करणे नियमबाह्य मानले गेलेले आहे. आणि नंदबाबांच्याकडून चुकून त्या वेळेला यमुनेमध्ये स्नान करण्यात आले आणि त्याच वेळेला वरुण देवानी त्या असुरे वेळेला एका मानवानी स्नान केले हे बघून वरुण देवांच्या सेवकांनी त्यांना पकडून वरुण लोकामध्ये नेले. आणि नंदबाबा अंघोळीला गेलेत आणि नंदबाबा अजून आलेले नाहीत हे बघून सगळे गोकुळ घाबरले. कारण एका ठराविक वेळेपर्यंत नंदबाबा अंघोळ करून नेहमी यायचे आणि त्या वेळेपर्यंत अजून ते आलेले नाहीत हे बघून सगळे गोकुळ घाबरले आणि जिकडे तिकडे हकाटी सुरू झाली की नंदबाबांना यमुनेतून कोणीतरी घेऊन गेले. श्रीकृष्णाला माहिती होतं की नंदबाबांना कोण घेऊन गेलं आणि तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे वरुण लोकामध्ये गेले. कोणालाच माहित नव्हतं की श्रीकृष्ण वरुण लोकामध्ये गेलेले आहेत. श्रीकृष्ण शांतपणे वरुण लोकात गेले. वरुण देवानी बघितले की प्रत्यक्ष भगवान विष्णू, श्रीकृष्ण अवतारातले भगवान विष्णू वरुण लोकात आलेले आहेत. ते बघून वरुण देवानी भगवंतांना साष्टांग दंडवत घातला आणि ते म्हणाले, प्रभो, माझ्या सेवकांनी अज्ञानाने अपराध केलेला आहे. आपण आपल्या पित्याला त्वरित परत घेऊन जा. आणि नंदबाबा तिथे होते. नंदबाबांनी बघितलं की श्रीकृष्ण तिथे आलेला आहे आणि श्रीकृष्ण तिथे आल्यानंतर श्रीकृष्णाला वरुण देवानी आणि सगळ्या सेवकांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पित्याला त्वरित इथून घेऊन जा. त्यावेळेला त्यांच्या आणि बाकीचे सगळे समस्त देवदेवता श्रीकृष्णाचे चरण स्पर्श करत होते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले की आपला पुत्र हा साधा पुत्र नाही, हा भगवंतांचा अवतार आहे. आणि ते वृंदावनामध्ये श्रीकृष्णाबरोबर ज्यावेळेला परत आले त्यावेळेला सगळ्यांना सांगायला लागले की आपला कान्हा हा साधा मुलगा नाहीये, तो सगळ्या देवदेवतांचा देव आहे. हे ऐकून गोप गोपिकांच्या हृदयातलं प्रेम अजून गहिरं झालं. त्यांना आता श्रीकृष्णाशिवाय दुसरं काहीच दिसेनासं झालं आणि त्या क्षणी भगवंतांना लक्षात आलं की आता व्रजवासियांना आपले दिव्य धाम आणि आपले दिव्य रूप दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण एका ठराविक वेळेलाच ही सगळी घटना घडणे गरजेचे होते.
क्षणभरासाठी, एका क्षणासाठी भगवंतानी आपले दिव्य धाम आणि आपले दिव्य स्वरूप समस्त वृंदावन वासियांना दाखवले. दिव्य धाम दाखवले, असते दिव्य धाम दाखवले जिथे दुःख नाही, भीती नाही, तिथे आहे फक्त शांतता, प्रेम आणि परम आनंद. व्रजवासी ते बघून स्तब्ध झाले. भगवंतांचे चतुर्भुज रूप आणि दिव्यधाम, भगवंताचे ते दिव्यधाम बघून सगळे व्रजवासी स्तब्ध झाले. पण पुढच्या क्षणाला भगवंतानी आपल्या योगमायेने त्यांना परत पहिल्यासारखे केले, परत पहिल्या ठिकाणी आणले. कारण श्रोते हो, भगवंतांना व्रजवासियांचे परमेश्वर म्हणून आदरयुक्त प्रेम नको होते. त्यांना त्यांचा कान्हा म्हणून ते जे प्रेम करत होते तेच प्रेम त्यांना हवेसे होते. आणि म्हणून त्यांच्या योगमायानी त्यांना जे दाखवलेलं होतं आपलं दिव्य रूप आणि दिव्यधाम जे दाखवलेलं होतं ते त्यांच्या योगमायेने त्यांच्या स्मृतीपटलावरून त्यांनी ते नाहीसे केले. किती छान एक, खरंच सगळे पुण्यात्मे की ज्यांना ते क्षणभरा करता का होईना दिव्य धाम आणि दिव्य रूप बघायला मिळाले. राजन, शरद ऋतूचे दिवस होते. आकाश निरभ्र झालेले होते. यमुनेचे पाणी शांत आणि निर्मळ दिसत होते. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या गोप सवंगड्यांसोबत वनात गायी चरण्यासाठी म्हणून गेलेले होते. डोक्यावर नेहमी सारखा मोर मुकुट, गळ्यामध्ये वनमाला, अंगावर पिवळे पितांबर आणि त्यांच्या अधरावर विसावलेली होती दिव्य वेणू. भगवंतानी जसे बासरी वाजवायला ओठावर ठेवली, संपूर्ण वृंदावन स्तब्ध झाले. कानावर, त्यांच्या सगळ्यांच्या कानावर बासरीचे स्वर पडतात. सगळ्यांचे चित्त कृष्णामध्ये विलीन झाले. सगळे कृष्णमय होऊन गेले. सगळेजण एकमेकाला म्हणायला लागले, गोप गोपिका एकमेकाला म्हणायला लागल्या, गोपिका एकमेकाला म्हणायला लागल्या, सखी आपले वृंदावन किती धन्य आहेत, तिथे सतत श्रीकृष्ण विहार करत असतात. आपल्या गायी किती भाग्यवान आहेत, ज्यांच्या पाठीवरून भगवंत कितीतरी वेळेला हात फिरवतात, त्यांना कितीतरी वेळेला प्रेमाने हाक मारतात. ही यमुना किती पवित्र आहे, कारण तिच्या तीरावरून भगवंत नेहमी चालत असतात. हे सगळं बासरीचे स्वर ऐकून गोपींचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून गेलेले होते. श्रोते हो, भगवंतांना पैसा, भगवंतांना कुठलीही गोष्ट नकोय, त्यांना फक्त निर्मळ प्रेम पाहिजे आहे, त्यांना फक्त निर्मळ भक्ती पाहिजे आहे. पण आपलं काय होतं की आपण जीवनामध्ये नेहमी पैसा, मान, यश आणि सुख याच्या मागे धावत असतो. पण तसं बघितलं तर आपण गोपिकांच्याकडे किंवा गोप गोपिका बालसवंगडी जे कृष्णाचे आहेत त्यांच्याकडे जर बघितलं आपण, तर आपल्याला लक्षात येईल एक वेगळा उपदेश आपल्यासाठी गोप गोपिका, गोप सवंगडी आपल्यासाठी एक वेगळा उपदेश देतायत. खरं सुख बाहेर नाहीये, ते मनाच्या आतमध्ये आहे, ते मनाच्या शांततेमध्ये आहे. व्रजवासियांच्याकडे मोठे राजवाडे नव्हते, ती साधी घरं असायची त्यांची, साध्या घरामध्ये राहत होते. त्यांच्याकडे मोठं वैभव नव्हतं, पैसा नव्हता, ऐश्वर नव्हतं, पण त्यांच्या हृदयामध्ये एक श्रीकृष्ण होते आणि म्हणून ते जगातले सगळ्यात श्रीमंत लोक होते. आज आपल्याकडे, आपण समस्त मानवांच्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे, सत्ता आहे, ऐश्वर आहे, पण खरंच बघितलं आपण तर आपल्या मनामध्ये शांतता नाहीये, आपल्या मनामध्ये कुठेतरी अशांतता आहे. कारण आपल्या जीवनामधला परमेश्वर आपण हरवलेला आहे. ज्या दिवशी आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होईल, आपल्या मनामध्ये भक्ती येईल, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये आनंद यायला सुरुवात होईल. शुकदेव महाराज राजा परीक्षिताला सांगतात, राजा, बासरीचे मधुर स्वर ऐकण्यासाठी, भगवंतांचे दिव्य वेणुगीत ऐकण्यासाठी स्वर्गातून देखील
स्त्रिया पृथ्वीवर यायच्या, वृंदावनामध्ये यायच्या, ते इतके मधुर स्वर होते की त्यांना देखील त्याचा मोह पडायचा. वेणूंचे वेणूचे जे दिव्य स्वर होते ते ऐकता ऐकता एकदा सगळ्या गोपींच्या मनामध्ये एक इच्छा, प्रबळ इच्छा निर्माण झाली की आम्हाला श्रीकृष्ण सदैव प्राप्त व्हावेत, कायम आमच्या जवळ श्रीकृष्ण राहावेत. आणि मग त्यांनी सुरू केले कांत्यायनी व्रत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्या गोपी पहाटे उठायला लागल्या, यमुनेत त्या स्नान करत आणि त्यानंतर वाळूमध्ये, यमुना काठीच्या वाळूमध्ये त्या कांत्यायनी मातेची मूर्ती बनवत आणि अत्यंत प्रेमाने तिची प्रार्थना, पूजा करत आणि तिची प्रार्थना करत की हे देवी नंदनंदन श्रीकृष्ण आम्हाला पतिरूपाने सगळ्या जन्मामध्ये मिळावेत. त्या दिवशी त्या साधे अन्न खात असत आणि दिवसभर सतत त्या श्रीकृष्णाचे नामस्मरण करत. राजन, हे व्रत बाह्य नव्हते, हे पूर्ण समर्पणाचे प्रतीक होते. आता इथून एका आत्म्याचा परमात्म्याशी मिलन होणार होतं. एक दिवस सगळ्या गोपिका यमुनेमध्ये स्नान करत होत्या, तेव्हा श्रीकृष्ण आपल्या गोपसवंगड्यासोबत तिथे आले आणि भगवंतानी यमुनेच्या काठावर जी वस्त्रे काढून ठेवलेली होती गोपिकांनी, ती सगळी वस्त्रे उचलली आणि ते कदंब वृक्षावर जाऊन बसले. हे बघून सगळ्या गोपी लाजल्या, कारण आता पाण्याबाहेर येणार कसे? समोर सगळे गोपसवंगडी आणि श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसलेले होते आणि सगळी वस्त्रे त्यांच्या जवळ होती, श्रीकृष्णाजवळ होती. श्रीकृष्ण ते बघून प्रेमाने म्हणाले की जर तुम्ही पूर्णपणे मला शरण आलात, सगळा संकोच सोडून तुम्ही माझ्याजवळ आलात, तर मी ही वस्त्रे तुम्हाला देईन. आणि त्या दिवशी भगवंतानी गोपीचा देहाभिमान दूर केला आणि त्यामुळे गोपिकांची श्रीकृष्णाप्रती असलेली भक्ती अधिक शुद्ध झाली, अधिक पवित्र झाली. यानंतर श्रीकृष्णाने अजून एक लीला केली. एक दिवस श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या गोपसवंगड्यासोबत वनामध्ये गायी चरण्यासाठी म्हणून गेलेले होते. खेळता खेळता सगळ्यांना घरून सगळ्यांनी आणलेलं होता, जेवण आणलेलं होतं, पण ते जेवण संपलं आणि त्यांना परत भूक लागलेली होती. सगळ्यांना भूक लागली. गोपबालक श्रीकृष्णाला म्हणायला लागले की कृष्णा, आम्हाला भूक लागलेली आहे. तेव्हा भगवंत म्हणाले की इथून थोडसच पुढे काही ब्राह्मण यज्ञ करत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आपल्यासाठी अन्न मागून घेऊन या. गोपबालक ब्राह्मणांकडे गेले. त्यांचा यज्ञ सुरू होता, पण ते कर्मकांडामध्ये मग्न होते आणि ते कर्मकांड सतत करत असल्यामुळे कुठेतरी त्यांना गर्व झालेला होता. त्यांनी श्रीकृष्णाचे नाव ऐकून सवंगड्यांनी सांगितले की आम्हाला श्रीकृष्ण बलरामांनी पाठवलेले आहे आणि आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला थोडेसे जेवणासाठी अन्न पाहिजे. पण त्यांनी श्रीकृष्णाचे नाव ऐकूनही दुर्लक्ष केले. गोपबालक परत नाराज होऊन एक हिरमुसून श्रीकृष्णाकडे आले आणि ते श्रीकृष्णाला म्हणाले की कृष्णा त्यांनी आम्हाला अन्न दिले नाही. तेव्हा भगवंत मंद हसले आणि ते म्हणाले, आता असे करा की तुम्ही ब्राह्मणांच्या पत्नींकडे जा. गोपबालक ब्राह्मण पत्नींकडे गेले आणि त्यांनी जसेही श्रीकृष्ण हा शब्द उच्चारला आणि त्यांनी सांगितले की श्रीकृष्णाने आम्हाला पाठवलेले आहे, श्रीकृष्ण हे नाव ऐकताच आणि त्यांनी पाठवलेले आहे हे ऐकताच त्यांच्या ब्राह्मण पत्नींच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू, प्रेमाश्रू आले आणि त्या लगेच विविध पदार्थ, त्यांच्याजवळ असलेले विविध पदार्थ घेऊन वनाकडे धावत निघाल्या. आणि त्यांनी प्रथमच श्रीकृष्णाचे दर्शन घेतलेले होते. त्यांनी फक्त श्रीकृष्णाचे नाव ऐकलेले होते, पण त्यांनी आतापर्यंत श्रीकृष्णाचे दर्शन घेतलेले नव्हते. त्यांनी प्रथमच श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. श्याम सुंदर रूप, आपण डोळ्यासमोर आता भगवंतांचे रूप आणूयात. श्याम सुंदर रूप, मोर मुकुट, गळ्यात घातलेली वनमाला, अधरावर मंद स्मित,
आणि हे सगळे गोंडस रूप, भगवंताचे दिव्य रूप बघून त्या भगवंताच्या चरणी लीन झाल्या. भगवंतांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला. राजन, ज्यांना वेद माहित नव्हते, ज्यांनी वेदांचे पठण केलेले नव्हते, अशा ब्राह्मण पत्न्यांना भगवंतांच्या प्रती प्रेम समजले. त्यांच्या भगवंताप्रती त्यांच्या मनामध्ये जे प्रेम होते, ते प्रेम त्यांना भगवंतापर्यंत घेऊन आलेले होते. आणि भगवंतांनी कर्मकांड करणाऱ्यांपेक्षा प्रेम करणाऱ्यांवर कृपा केली. म्हणजे ब्राह्मण पत्नींवर त्यांनी कृपा केली. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, गोवर्धन धारणेने, गोवर्धन पर्वत उचलण्याने भगवंतांची शक्ती दिसली. वरुण लोकातली लीला त्यांचे ऐश्वर्य दाखवते. वेणुगीत, गोपींचे व्रत आणि ब्राह्मण पत्नींवरील कृपेने भगवंतांचे प्रेममय हृदय दिसते. इतके बोलून शुकदेव महाराज थोड्या वेळाकरता शांत झाले. समोर गंगेचा प्रवाह तसाच शांतपणे गुरुदेवांचे, शुकदेव महाराजांच्या मुखातून जे दिव्य शब्द बाहेर पडत होते, ते शांतपणे गंगा ऐकत होती. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. उद्याच्या भागामध्ये काही लीला आपल्याला अजून बघायच्या आहेत. तोपर्यंत मला अनुमती द्या. भगवंताचे नामस्मरण करत आपण पुढच्या भागापर्यंत नामस्मरण करत राहूयात. आणि त्यानंतर आपण उद्या मात्र अतिशय सुंदर दिव्य लीला आपण भगवंताची बघणार आहोत आणि ऐकणार आहोत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.